भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. परब्रह्म वर्णन भाग 3. ओव्या आहेत 873 ते 882. भगवंत श्लोकामध्ये परब्रह्माचे आणखी काही विशेषणाने वर्णन करत आहेत. श्लोक 13. सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. त्याचे हस्तपाद सर्वत्र आहेत. ते विश्वबाहू व विश्वांघ्री आहे. त्याचे नेत्र, शिर, मुख सर्वत्र आहेत. म्हणजे ते विश्वतश्चक्षु, विश्वमूर्धा व विश्वतोमुख आहे. त्याचे कान सर्वत्र आहेत. त्यात सर्व ऐकू येते. याप्रमाणे ते सर्व विश्वामध्ये सर्वाला व्यापून राहिलेले आहे. आघवांची देशी काळी नवता देश काळा वेगळी. जे क्रिया स्थूळा स्थूळी तेची हात जयाचे. सर्व देशामध्ये व सर्व कालामध्ये देशकालाहून जी वस्तू वेगळी न होता जी क्रिया स्थूल व सूक्ष्माकडून म्हणजे देहाकडून व अंतःकरणाकडून होते तेच म्हणजे ती क्रियाच ज्याचे म्हणजे ब्रह्माचे हात आहेत. तया ते या कारणे विश्वबाहू ऐसे म्हणणे. जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी. या कारणास्तव त्या वस्तूला विश्वबाहू असे म्हटलेले आहे. कारण की ती वस्तू सर्व होऊन सर्व काळ सर्वच करत असते. आणि समजताही ठाया एके काळी धनंजया. आले असे म्हणून जया विश्वांघ्री नाम. आणि सर्व ठिकाणी एकाच काली ते ब्रह्म आहे म्हणून अर्जुना त्यास विश्वांघ्री म्हणजे ज्याचे चरण सर्वत्र आहेत असे नाव आहे. पै सवितया अंग डोळे नाही तर वेगळे वेगळे तैसे सर्व द्रष्टे सकळे स्वरूपे जे. जसे सूर्याला अंग व डोळे हे वेगवेगळे नाहीत तशी जी वस्तू ही पदार्थाच्या स्वरूपाने असल्यामुळे ती सर्वच पाहणारी आहे. म्हणून विश्वतश्चक्षु हा अचक्षुच्या ठाई पक्षु बोलावया दक्षु जाहला वेदू. म्हणून विश्वतश्चक्षु म्हणजे सर्वत्र नेत्र आहेत असा हा प्रकार नेत्ररहिताच्या ठिकाणी बोलण्यास वेद तयार झाला. जे सर्वांचे शिरावरी नित्य नांदे सर्वापरी ऐसी स्थितीवरी विश्वमूर्धा म्हणिते. जे सर्वांच्या मस्तकावर नित्य सर्व प्रकाराने नांदत आहे अशी स्थिती असल्यामुळे त्यास विश्वमूर्धा म्हणजे सर्वत्र मस्तके असलेला असे म्हटले जाते. पैगा मूर्ती तेची मुख हुताशना जैसे देख तैसे सर्वपणे अशेख भोगते जे. अर्जुना असे पहा की अग्नीच्या ठिकाणी जसे अग्नीचे स्वरूप तेच मुख असते तसे जे ब्रह्म सर्व अंगाने सर्व भोगित आहे. या लागी तया पार्थ विश्वतोमुख हे व्यवस्था आली वाक्पथा श्रुतीची या. या कारणाने अर्जुना त्याला विश्वतोमुख म्हणजे ज्याला सर्वत्र मुखे आहेत असा हा प्रकार श्रुतीच्या बोलण्यात आला. आणि वस्तू मात्री गगन जैसे असे संलग्न तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया. आणि जसे आकाश सर्व वस्तूत मिळून आहे त्याप्रमाणे ज्याला सर्वत्र शब्दमात्राच्या ठिकाणी कान आहेत. म्हणून आम्ही तयाते म्हणून सर्वत्र ऐकते एवं जे सर्वाते आवरूनी असे. म्हणून आम्ही त्यास सर्व ठिकाणी ऐकणारे असे म्हणतो. याप्रमाणे जे सर्व पदार्थ मात्रास व्यापून आहे. भगवंताने श्लोकात परब्रह्माचं सर्वतः पाणीपादम म्हणजे सर्व बाजूला हातपाय असणार, सर्वतोक्षिक शिरोमुखम सर्वत्र नेत्र आणि शिर असणारे, सर्वतः श्रुतिमत म्हणजे सर्व बाजूने कान असणारे व सर्वम आवृत्य सर्व विश्वाला व्यापून असणार अशा विशेषणाने वर्णन केलेले. ज्ञानदेवांनी विशेषणांचे स्पष्टीकरण करताना नुसता त्याचा अर्थ सांगितला नाही तर त्याचं कारणही सांगितलं. सर्वतः पाणीपादम, सर्वतः पाणीपादम म्हणजे सर्वत्र हातपाय असलेले. परब्रह्माला सर्वतः पाणीपादम असं का म्हटलं जातं? ब्रह्मांडात सर्व काळी व सर्व ठिकाणी पदार्थ मात्रांच्या ज्या काही क्रिया होत असतात त्या सर्व विश्वाच्या अंतर्यामी असणाऱ्या परब्रह्माच्या सत्तेनं होत असतात. एखादा दान देत असेल, एखादं झाड लावत असेल,
एखादा उद्योग करत असेल तर एखादा शेती करत असेल, प्रत्येकाला हाताने काम करण्याची प्रेरणा त्या एका परब्रह्माच्या प्रेरणेने व सत्तेनेच होत असते. म्हणून त्याला विश्वबाहू म्हणतात. तर विश्वातील सर्वांच्याच पायांकडून जी गमनाची क्रिया केली जाते तेही परब्रह्माच्या प्रेरणेनंच, म्हणून त्याला विश्वांघ्री म्हटलं जातं. असंच सर्वतोक्षी विशेषणाबद्दल म्हणता येईल. सर्व प्राणी ज्या त्या एकाच्याच सत्तेने प्रेरणेने पाहण्याचं काम करत असतात, म्हणून त्याला सर्वतोक्षी म्हणजे सर्व बाजूनही डोळे असणारे असं म्हणता आलं असतं. पण ज्ञानदेवांनी त्याचं स्पष्टीकरण थोडं वेगळं केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी सूर्याचा दृष्टांत दिलेला आहे. सूर्य बिंबरूपानं सर्व काही पाहतो, त्याला वेगळे डोळे नसतात. त्याप्रमाणे परमात्मा सर्व भूतांच्या ठाई द्रष्टा म्हणून विराजमान आहे. म्हणून वेदांना त्याला विश्वतश्चक्षु हे नाम बहाल केलेलं आहे. अंतर्यामी वसत असलेल्या परमात्म्याच्या प्रेरणेमुळेच जाणणे ही क्रिया घडत असते. त्याला विश्वमूर्धा म्हटलं जातं. मूर्धन म्हणजे मस्तक. मस्तक हे सर्व अवयवांच्या वर असतं. त्याप्रमाणे परमात्मा वस्तू सुद्धा कार्यकारणरूप अशा सर्व पदार्थांच्या वर आहे, म्हणून ते विश्वमूर्ध आहे. विश्वतोमुख शब्दाचं स्पष्टीकरण त्यांनी अग्नीच्या उदाहरणानं केलेलं आहे. अग्नीची जेवढी व्याप्ती तेवढी त्याची मुखेच असतात. अग्नीच्या कोणत्याही भागात आहुती टाकली तरी ती त्याच्या मुखातच पडते. तो सर्व बाजूनी आहुती स्वीकारित असतो. तसंच परमात्म्याचं जे स्वरूप तेच त्याचं मुख आहे. ते परब्रह्म सर्व अंगाने विश्वात जे जे भोग्य आहे त्याचा भोगता होत असते. त्या परब्रह्माला भगवंतांनी सर्वता श्रुतिमत म्हणजे सर्व बाजूनी कान असणारं असं म्हटलेलं आहे. ज्ञानदेव या नामाचं स्पष्टीकरण आकाशाच्या दृष्टांतानं करतात. आकाश सर्व ठिकाणी भरून राहिलेलं असतं. तसं परब्रह्म सर्व शब्द मात्रात श्रोत्रेंद्रिय स्वरूपात विद्यमान असतं. म्हणून त्याला सर्वत्रच कान असलेलं असं श्रुतीनं म्हटलेलं आहे. वास्तविक परब्रह्म हे निर्गुण निराकार, पण त्याचं वर्णन करताना श्रुतीने त्याच्यावर सगुणत्वाचा असा आरोप केला. द्वैताच्या सहाय्यानं त्याचं वर्णन का केलं ते ज्ञानदेव पुढे स्पष्ट करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.